मी कोठा येथील समाजसेवक संतोष फुलेवार आहे. आम्ही गेली 4 दिवस झाले या ठिकाणी बसलो, पण कृषी विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी आम्हाला अजून भेटण्यासाठी आला नाही. मला तर वाटलं या कृषी विभागाला एक एक शेतकरी काय माराय बसले वाटायला यांनी तर. कारण यानं खातं म्हणजे खातं जनता शेतकरी खातं आहे, यांचं तर काम आहे शेतकऱ्यांना पोचणं. म्हणजे पोचायचं सोडून हे काय की फक्त मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर कृषी विभाग कार्यालय हिमायतनगर करत आहे. त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आम्ही त्यांच्या पायरीवर आंघोळ केलेली आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आज काही की आम्ही पाण्याची आंघोळ केलेली आहे. येत्या 2-4 दिवसापासून त्यांनी जर निर्णय घेतला नाही, त्या ठिकाणी रक्ताची आंघोळ सुद्धा या ठिकाणी आम्ही उपोषण करण्याच्या राहणार आहोत. विषय माझा नाही, तुमचं म्हणणं काय? मी साहेब 1-2 करून टाका, जाऊ दे या ठिकाणी 45 शेतकऱ्याची फसवणूक झाली. काय काय मागणी होती? आणि त्यांना आम्ही 2,500 रुपये बाजारात दिले. त्याने म्हणले 4 दिवसात तुमचे बिलं काढतो आणि आम्हाला सगळ्याला पैसे वाटायला लागतात, त्यामुळे 2,500 रुपये द्या. आम्ही त्याला 2,500 रुपये दिले बाजारामध्ये. मग आम्ही 2-4 दिवसाच्या बाद इथं ऑफिसला आलो. 4 दिवस झाले साहेब पैसे पडले आमचे. काय झाले? ते म्हणले 2,500 रुपयामध्ये काही पैसे पडणार नाहीत, कारण की 30,000 रुपये तुम्हाला द्यालो आम्ही, 18,000 रुपये म्हशीला आणि 12,000 रुपये कुटी मशीनला. तर एवढे पैसे द्यायला म्हणले आम्हाला वरिष्ठाला काही पैसे द्यावं लागतात. आमच्या वरिष्ठाच्या मागण्या आता म्हणले पैशाच्या, आणि कुठून द्यावा म्हणले? तुमच्या लाभार्थ्यापासूनच आम्हाला पैसे जमा करून त्याला द्यावं लागतात म्हणले. तुम्ही अजून 2,500 रुपये जमा करा म्हणले आम्हाला. आता पहिलेच आम्ही त्याला 2,500 दिले आणि ही दुसरी 2,500ची जर मागणी ते करू लागली लोक, तर आम्ही 5,000 रुपये त्याला कुठून द्यावं? आमची योजनाच 18,000 रुपयाची, यायला 5,000 रुपये जर दिले. आता इन्शुरन्सचे पैसे वेगळेच, ते दाखल्याचे पैसे वेगळेच, आमचा जाण्या येण्याचा खर्च वेगळाच. आणि आम्ही त्या बाजारामध्ये जनावर घेतलं, कोणी 60,000 घेतलं, कोणी 70,000 रुपयाचं घेतलं, कोणी लाख रुपयाचं घेतलं, कोणी 50,000 रुपयाचे जनावर घेतली, त्याचे पैसे वेगळेच. आणि ते पैसे जमा करण्यासाठी अक्षरशः शेतकऱ्यांनी 5%, 10%, 15% खाजगी सावकारापासून पैसे जमा करून ते बाजारामध्ये घेतले आहे. आणि 45 लोकांची या लोकांनी फसवणूक केली आहे. मी तर म्हणतोय ना, म्हणून फसवणूक केली म्हणून शासनाने यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करावा. काही कमी नाही याच्या 400 गुन्ह्यापेक्षा कमी नाही. त्याच्यापेक्षा जर मोठा गुन्हा दाखल असेल तर बिलकुल करावा त्यांच्यावर. तुमच्याकडे पैसे घेतल्याचा त्यांना तुम्ही दिल्याचा काही पुरावा? हो ना, आहे ना, आढळत आमच्याकडे मोबाईलमध्ये दिलेले. आम्ही 45 लोक साक्षीला होते त्याला बाजारात दिलेले पैसे. आणि कोणत्या बाजारात याची खरेदी झाली, त्याच्या खरेदी करताना त्या गाई म्हशीच्या वासराच्या कानाला जे जिओ टॅगिंग करतात, तसे जे जिओ टॅगचे फोटो त्यांच्या सरकारी मोबाईलमध्ये जमा आहेत. आमच्या मोबाईलमध्ये हातच फोटो, पण त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा हात. जनावरचे दाखले आमच्या सोबत आहेत, इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते अधिकारी सोबत आले होते तुमच्या? त्याच्यामध्ये जाधव आलते, मिराशे आलते, वानखेडे आलते. वानखेडे तर ह्या प्रकार सगळ्या याच्यामध्ये सचिव आहेत म्हणे. सचिव असून सुद्धा एकही वेळेस त्यांनी पोटाबुजुर्ग ह्या गावाला भेट दिली नाही. त्यांचं तर काम लाभार्थ्यांना एकही भेटले नाही. त्यांनी अजून उपोषण आम्ही 4 दिवस झाले बसलो, इथं सुद्धा आले नाही. त्यांनी गावात आलेच नाही. पूर्वी योजना समजा त्याने खाऊनच टाकली, तरी तिथेही भेटायला नाही, इथंही भेटायला नाही. मी तर म्हणतो त्यांचं मोठं काही घबाड आहे काय कोटा म्हणजे इतकं लोकांपासून दूर पळाले. आणि बिलकुल या लोकांची निलंबन कारवाई झालीच पाहिजे. आणि एवढ्या लोकांना फसवणूक केली नाही लोकांनी, 45 लोकांची फसवणूक केल्यामुळे. हे तर खाल्ले त्याने 2023 मध्ये पोटाबुजुर्गच्या नावावर त्याने 2.5 लाख रुपये खाल्ले त्या कृषी विभागाने. त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे या लोकांची. मी सांगतो तुम्हाला, यांच्या CCTV कॅमेरा तपासा तुम्ही. CCTV कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला सगळं निष्पन्न होईल की हे लोक आठवं लावून या ठिकाणी खताचे पोते असतील, यांचे काही औषधी असेल, याच्या शेताचे आखाडे बघा, यांचे घराचे गोदानं बघा. त्या गोदानामध्ये आखाड्यामध्ये आज सुद्धा खतं शासनाचे भेटतील. याने एकाही शेतकऱ्याला वाटलं नाही. एकतरी शेतकरी दाखवा तालुक्यामधला याने खत वाटलेला, याने बियाणे वाटलेला, याने काही औषधाचा डबा दिलेला, एक दाखवू द्या मला. सांगा तुम्ही माझ्यावर कोण दाखल करा. एखाद्या शेतकऱ्याला नॅनोचा डबा दिला असेल तर यांच्या आखाड्यात जाऊन बघा, आजही डबे आहात. एवढा मोठी फसवणूक हे कृषी विभागाचे कार्यालय हिमायतनगर करत आहे. मग यांच्यावर 420चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ठीक, ओके, थँक्यू. म्हणून हे लाभार्थी प्रतीक्षित राहतात, लाभ मिळाला नाही त्याचे. मग योग असा आला की कुठंच काही सहारा लागणार आला. म्हणून या शेतकऱ्यांना असं कळलं की आपलं गावच बदललं, गाव बदललं. मग पैसे लाभ तर मिळून झाला. मग आता आपला आवाज कोण ऐकल? म्हणून शेवटी नाईलाजाने शेतकरी, सर्वच कष्टवान शेतकरी आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेती सोडून, बाकी सर्व शहरातील कामे सोडून इथं उपोषण बसल्यानंतर शासन आज कुठंतरी शासनच्या दरबारामध्ये आपल्या माध्यमातून नोंद होत आहे.
आणि इतर आता ज्यात आमचे संतोष पुलेर असतील, सरपंच आमचे दत्तभाऊ पवार असतील, यांनी सांगितलं की जे लोक आहेत ज्यांच्यावर आरोप आहे तेच आज इथं उपोषण भेटायला आले. तर आरोप यांचा असा आहे की उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे सहकारी कृषी सहाय्यक आणि पर्यवेक्षक हे नंबर 1 ते दोषी आहेत. कारण ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आणि यांचा हे म्हणतात की आमचे सहकारी कृषी सहाय्यक सुपरवायझर कोटा नगरीत गेले आणि त्याचा आम्ही स्थळ पंचनामा केला तर म्हशी अडवून आले नाही. आता एकही 45 पैकी कोणते 2-3 तरी म्हणावं की हे ते कोण ना कोणते पाहुणे आहेत गो, ते कर्मचारी सर्वात जरी कर्मचारी असतील पण कोणाचे ना कोणा पाहुणे आहेत ना. मग कुठल्याही पाहुण्याला कुठल्याही समाजाच्या एखाद्या अधिकारी कर्मचारी सस्पेंड व्हावं असं कोणाचं वाटत नाही. म्हणून ज्यावेळेस अन्याय झाला सत्य परिस्थिती असताना सुद्धा या शेतकऱ्यांना लाभ आजही जर पाहिलं तर जवळपास 25 ते 30 लाभार्थी आजही म्हशी आता गाई आता, परंतु अन्याय न देता एवढा अन्याय केला की लाभ तर